सुप्रिया सुळे यांनी बैठकीनंतर सांगितले की त्या दर 2 महिन्यांनी विकास कामाचा आढावा घेतात. पाणी प्रश्न, प्रलंबित निधी, रिंग रोड वेळेत पूर्ण करणे आणि महापालिकेच्या वादावर मुख्यमंत्री यांनी मार्ग काढावा अशी त्यांनी भूमिका मांडली. पुण्यातील काँग्रेस भाजप घटना दुर्दैवी असून आंदोलन शांततेत व्हावे असे त्यांनी म्हटले. भिंगवण प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी, न्याय मिळावा आणि सत्य बाहेर यावे अशी मागणी केली. रोहित पवार उत्तराची मागणी करत असल्याचे नमूद केले. शरद पवार यांच्या राज्यसभेवरील निर्णयाबाबत 8 दिवसात स्पष्टता येईल असे सांगितले. बेपत्ता महिला, विमान अपघात चर्चा आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. विलीनीकरण हवंय दिसतंय ते आम्हाला सगळं, पण वरच्या 2-3 लोकांना नकोय. म्हणजे काय मला नाही माहिती बाबा. आम्ही सगळे एकत्र लढलो. आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो. आम्ही फक्त आम्हाच्या पदरात काय मिळेल याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे. आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिलं. आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे. या गोष्टी साईडला होत राहतील. आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. ते आम्ही काम पारदर्शकपणे करतो. तर रोहित तुम्हाला काय काय बोलला मी त्याची प्रेस नाही पाहिली, पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असणार ना. अपघाताबाबत 100% हा घातपात आहे असं रोहित पवारांना वाटतंय. तुम्हाला देखील तसं वाटतंय? त्याच्यामुळेच आम्ही इन्क्वायरी आणि डेटा मागतोय ना. इन्क्वायरी म्हणजे अशा गोष्टी आता ज्या दररोज काहीतरी नवीन बाहेर येत आहे, नवीन माहिती बाहेर येते. त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनात व्हायला लागलेत ना. अहो ते राजकारण करायचंच नाही आपल्याला. आमच्या घरातला करता पुरुष गेलाय. आमचं राजकारण कोणाचंच कोणी करू नये, हा राजकारणाचा विषयच नाही. राजकारण नक्कीच होऊ नये असं वाटते, पण एक म्हणजे वारंवार अशा बातम्या आहेत की त्यांचे काही आमदार तुमच्या देखील संपर्कात आहेत, तुमच्या आणि साहेबांची तर तब्येत खराब आहे, पर्याय तुमच्या संपर्कात आहेत त्यांचे काही आमदार. असं आहे, तुम्ही विसरताय. आम्ही सगळेच इमोशनली पहिली माणुसकी माणुसकी राहिलीये का नाही या देशात किंवा या जगात किंवा या समाजात. या गोष्टी होत राहतील, पण माणुसकी राहिली की नाही. आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि कसा काय म्हणजे मला तर अजूनही विश्वास बसत नाही. मला त्या नात्यावर क्लोजरच नाही मिळालंय. मी माझ्या दादाला बघितलं पण नाहीये. मला क्लोजरच नाहीये त्या नात्यावर. म्हणजे सगळे म्हणतात क्रॅश झालाय क्रॅश, सगळं माहितीये, पण एक इमोशनल क्लोजर असतो ना की हे ऍक्सेप्ट करायला की बाबा हे झालंय, आता हे वास्तव आहे. ते वास्तव आम्ही आमच्या डोळ्यांनी नाही ना पाहिलं, आमच्या भावाला नाही ना पाहिलं आम्ही तसं. तर आमच्या आठवणीतला भाऊ आमचा तोच भाऊ आहे जो त्या दिवशी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाहिलं. आता तुम्ही कशासाठी आता त्या सगळ्यामध्ये अडकता. माझं म्हणणं आहे आज आणि उद्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊया ना. आता इथून पुढे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये कसं काम करणार आपण. आता मोठं AI समिट चाललंय दिल्लीमध्ये, त्याचा इम्पॅक्ट काय होणार. US ट्रेड डील चाललंय, त्याच्यामध्ये आता काय होणार. आजच आलंय की आपण जे पैसे कमिट केलेत अमेरिकेला US ट्रेड डील मध्ये, ते 5 वर्षातच आपल्याला खर्च करायचे. असे अनेक प्रश्न आहेत राज्य आणि देशासमोर. नाही म्हणूनच आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट बघतोय भारत सरकारकडे. आमच्या 2 लेवलला काम चाललंय. एकीकडे दादाची या सगळ्या ऍक्सिडेंटची टोटल इन्क्वायरी ही झालीच पाहिजे, हा एक भाग. दुसऱ्या भागात महाराष्ट्राच्या समोर आव्हानं, देशाच्या समोरची आव्हानं, त्याच्यामुळे आमच्यावर डबल जबाबदारी झाली. आता एकीकडे दादाच्या बद्दल ही सगळी इन्क्वायरी पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला मिळालीच पाहिजे, आणि दुसरीकडे ज्या कामावर आम्ही आलोय, जे दादाचं पण ध्येय होतं तेही पूर्ण करणं. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही लेवलला सगळे कामाला लागले. स्थानिक लेवलला आम्ही तर ताकदीने, हे बघा आम्ही इलेक्शन एकत्र लढलो आणि आम्ही साथ देणार. कारण का आमचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढलेलो आहोत, आपण एकत्रपणे पुणेकरांना साथ मागितली, आपण मतं मागितली. पुढची 5 वर्ष
आमच्याकडून आम्ही ताकदीने त्यांना सहकार्य करून पुणेकरांसाठी आम्ही त्यांच्या सेवेत आहोत. काही पवार साहेबांची आता खासदारकीची टर्म होतीये, तर पुन्हा एकदा पवार साहेब राज्यसभेत जातील. आता ते पुढच्या 8-10 दिवसात तो सगळा निर्णय होईल. बैठक घेतली आहे. निवडणुकीनंतर पहिलीच तुमची व्हिजिट होती महापालिकेमध्ये, आयुक्तांसोबत बैठक झाल्या, नगरसेवक होते, शहराध्यक्ष होते, काय चर्चा झाली आयुक्तांची? एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दर 2-1 महिन्यांनी मी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये जाऊन बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या कामांचा एक रिव्ह्यू आणि एक फॉलोअप, म्हणजे झालेल्या कामांबद्दल आभार किंवा काही इश्यूज असतील तर, किंवा जी पेंडिंग कामं आहेत, आणि पार्लमेंटचं सेशन चालू आहे. त्यामुळे अनेक वेळा असं होतं की काही केंद्रातले मुद्दे जे कॉर्पोरेशनचे मुद्दे प्रलंबित असतात त्याचा एक फॉलोअप असतो. त्यामुळे आता पुन्हा एकदा मार्चमध्ये जेव्हा सेशन सुरू होईल तेव्हा प्रकर्षाने 2 डिपार्टमेंट्सकडे आमची कामं काही पेंडिंग आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली. एक महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे पाण्याचं डिपार्टमेंट, CR पाटीलांकडे ते डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे काही ज्या पाण्याच्या स्कीम ज्याचा निधी केंद्र सरकारमधून येण्याचा आहे पण तो आलेला नाहीये, त्याचा काही फॉलोअप असेल. आणि माननीय गडकरी साहेबांनी 1-2 डिझाईन बदल हे वडगावला सुचवले होते, तर त्याचा एक फॉलोअप. त्याच्यामुळे हे सगळे फॉलोअप घेऊन आता मार्चमध्ये मी जेव्हा परत दिल्लीला जाईन तर त्या डिपार्टमेंटचा फॉलोअप असं म्हणून एक टीम वर्क म्हणून आम्ही नेहमी काम करतो. आणि माझे सगळे सहकारी जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचे काही प्रश्न असतील त्याचा एक छोटासा आढावा आज आम्ही घेतलाय. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी 2 महत्त्वाच्या गोष्टी वर्तमानपत्रात गेल्या 2-3 दिवस येत आहेत पुण्याच्या बाबतीत. एक म्हणजे गुडलकच्या बाहेरचा जो सांस्कृतिक कट्टा आहे, मला असं वाटतं तो कट्टा एक युवा पिढीला आपल्या घरातल्या जी संस्कृती आहे आपली त्यातलं नवीन टॅलेंट असेल त्या मुलांना एक खूप छान अशी जागा झालेली आहे. ही विनंती आम्ही केली आहे की तिथून त्यांना प्लीज काढू नका. ते नवीन कोण गिटार वाजवत असतं, कोण तबला वाजवत असतो, काय कोण गाणं गात असतं. खूप एक छान माहोल तिकडे झालेला आहे, त्यामुळे त्याला डिस्टर्ब करू नये. तर त्यांनी शब्द दिला की तो आम्ही डिस्टर्ब नाही करणार, आणि जर कधी इथून पुढे डिस्टर्ब करायची वेळ आली तर एक चांगली मोठी जागा जिथे या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म मिळेल असा द्यायचाही विचार चाललाय. त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन तेही मला सांगतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाण्याचा एक गंभीर प्रश्न आलेला आहे की इरिगेशन डिपार्टमेंटने पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पत्र लिहिलेलं आहे की पाण्याच्या बाबतीत त्यांचा काही निधी जो कॉर्पोरेशननी दिला पाहिजे इरिगेशन डिपार्टमेंटला तो काही आलेला नाहीये. त्याच्यामुळे हे 2 विषय महत्त्वाचे आहेत. तर त्याची अशी, आणि त्याचबरोबर पाणी, कचरा, ट्रॅफिक, टॅक्सचे काही विषय आहेत. त्याच्याच बरोबर आमच्या उंडरी जो भाग आहे त्याचे काही विषय होते, त्याची एक सविस्तर चर्चा झाली. आणि त्याच्यामुळे पुण्याचा जो संपूर्ण भाग जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्या सगळ्याचा दर 2 महिन्यांनी जो आम्ही आढावा घेतो त्याचाच एक भाग म्हणून आज इथे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. नगरसेवक पण होते, काय नेमका प्रकार आहे? माझं एसपींशी बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे, इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या एसपींना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल फुलांचेही आभार मानले, कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल तुम्हाला, मी राहुल फुलांना फोन केला आणि राहुल फुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. इंदापूरला भरणे मामा आहेत लागूनच, म्हणजे भरणे मामा, राहुल, हर्षवर्धन भाऊ, तो सगळा तुम्हाला माहिती आहे भिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदीच खेटून आहे आणि अतिशय शांतते, आणि तिथून पुढे नगर लागतं लगेच. त्यामुळे तो खूप एक महत्वाची पॉइंट आहे जिथे सगळे एकत्र भेटतात. पण तिथे माझी विनंती राहील एसपींना की आपण सगळ्यांनी मिळून, आणि माझी प्रेसलाही विनंती आहे की आपण सगळ्यांनीच या बाबतीत, तुम्ही रिपोर्टिंग केलं त्या कुटुंबाला न्याय मिळतो, अनेक वेळा तुमच्या अग्रेसिव्ह रिपोर्टिंगमुळे ही चांगली गोष्ट आहे. पण जर माननीय आपल्या एसपींनी जर याचा एक क्लिअर स्टेटमेंट आणि स्टॅटस केला
तर हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले जे निरोप आणि कन्फ्युजन होतं ना, त्याच्यातून हा विषय वाढणार नाही याची खबरदारी, आणि जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने व्हावं. तरी आमदार तिथे जातात बाहेरच्या जिल्ह्यातले आणि तिथं वातावरण खराब होण्याचा धोका संभवतो आणि सत्ताधारी पक्षाचेच आमदार हे सगळ्या गोष्टी करतात. हा एक नवीन ट्रेंड झालेला आहे महाराष्ट्रात. दौंडला पण तसंच झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. पण त्यावेळेस राहुल कुलांनी आणि मी एकत्र ठरवूनच केलं की आम्हाला दौंडमध्ये किंवा आमच्या मतदारसंघात असल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. मतभेद जरूर आहे, चर्चा करू. आम्ही चर्चा करायला, तुमचं ऐकून घ्यायला सगळं तयार आहोत. आमचं म्हणणं आहे की हिंसा होता कामा नये. नो व्हायलन्स अँड देअर हॅज टू बी झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स. त्याच्यामुळे तिथे शांततेच्याच मार्गाने चर्चा होऊ दे ना, इन्क्वायरी होऊ दे, पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे. झालं सगळं. अनेक कामं खूप वर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे दरवर्षी 10% कामं दिली जातात. आणि मला कमिशनरांचे मनपूर्वक आभार मानायचे की कमिशनरांनी एक खूप चांगली लाईन आम्हाला दिली. त्यांचं म्हणणं आहे की टाइम बाउंड मॅनरमध्येच एखादी प्रोजेक्ट जर सुरू झाला तर तो टाइम बाउंड मॅनरमध्येच पूर्ण झाला पाहिजे. एखादी वास्तू उभं राहण्यासाठी 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लागतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आम्ही मनपूर्वक त्यांच्या या नवीन अप्रोचचे मी आभार मानते की एखाद्या म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, वडगावला 2 आहेत. विकास नाना जेव्हा नगरसेवक झाले तेव्हाची गोष्ट, एक शाळा आणि एक ऑडिटोरियम, अशा 2 वास्तूची सुरुवात झाली आहे. 10 वर्ष झाली आहेत, दोन्ही अपूर्ण आहे. आणि काय होतं, बिल्डिंगची क्वालिटी खराब होते. मग जर वास्तू म्हणजे एवढे करोडो रुपये आपण टाकतो पण ते इनकम्प्लीट राहिल्यामुळे मेंटेनन्स होत नाही, पैसे वाया जातात ना. मग त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे, म्हणजे तुम्ही त्या या प्रोजेक्टला हाय प्रायोरिटी मध्ये घ्या. आणि असे अनेक ठिकाणी असतील त्याचा करा. एक टॅक्सचा इश्यू आहे, त्यामुळे असे जे काही विषय आहेत आम्ही बरेच कन्सॉलिडेट केलेत, काही केंद्र सरकारचे, काही महाराष्ट्र सरकारचे. आणि हा पाण्याचा पण जो इरिगेशन खाता आणि PMC मध्ये ही जे अंतर आलेलं आहे, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि ह्याच्यातून, कारण का इरिगेशन खातं आणि कॉर्पोरेशन हे एकाच सरकारमधले 2 भाग आहेत, त्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे. सिंहगडला काका आणि अनिताताई या दोघांनीही ते आणि DP रोड ह्याच्या त्या मागे धायरीला पण तीच परिस्थिती आहे. त्याचं सगळं एक्सटेन्शन आहे. आणि वारज्याच्या पुढचा जो वडगावचा जो रस्ता आहे त्याची 1 लेन उघडतायत पुढच्या आठवड्यात. तर त्यांची माझी विनंती आहे की त्याच्यात एक डिझाईन चेंज जो गडकरी साहेबांनी सुचवला आहे त्याचा एक फॉलोअप करणं गरजेचं आहे. कारण का तो ब्रिज जर एका बाजूनी जरी सुटला तर थोडासा प्रेशर तिथलं कमी होईल. पण प्रेशर पॉइंट तो जरी इज झाला तरी पुढे कात्रजला येऊन प्रॉब्लेम आहेच. त्याच्यामुळे कात्रजच्या इथलं पण काम लवकर पूर्ण होणे तरच तो सगळा फ्लो पुढे राहील. नाहीतर हे आधी कसं आपण वारज्यातून सुटलो की सिंहगड रोडला गेलं की परत 1 तास, मग सिंहगड रोड फ्री झाला की कात्रजला जाऊन 1 तास, असं नाही चालणार. आणि त्याच्याच बरोबर जो रिंग रोडचा प्रस्ताव आहे तो रिंग रोड पण हाय प्रायोरिटीनी, टाइम बाउंड मॅनर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट एस्केलेशन होता कामा नये. मी नेहमी बघते की महाराष्ट्रात हा खूप मोठा नवीन चॅलेंज झालाय, ज्याच्याबद्दल गडकरी साहेबही पार्लमेंटमध्ये बोललेत की कॉस्ट एस्केलेशन हे प्रचंड महाराष्ट्रात होते. तर हे कॉस्ट एस्केलेशन का होतं प्रत्येक प्रोजेक्टचं, असं होता कामा नये ना. आंदोलनं केली म्हणून स्थगिती झाली. पुढे आता त्यांना आम्ही दिलेलं आहे पत्र त्याच्या बाबतीत की असं करू नका, मूलभूत सुविधाच नाही आहेत ना, टॅक्स कसला लावताय तुम्ही. कधी त्या भागात जाऊन जा. आता उंडरीला मी परत जाणार आहे पुढच्या आठवड्यात. मूलभूत सुविधाच पोचलेल्या नाही, टँकरनी अजूनही पाणी जातं, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. अनेक ठिकाणी 10 टाक्या तयार आहेत पण यांची पाईपलाईन, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जशी आपण ट्रान्सपोर्टमध्ये म्हणतो, ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी न झाल्यामुळे आज त्यांना पाणी मिळत नाही. आता त्यांची काय चूक, हे प्रशासनाने केलं पाहिजे ना. तर ह्याचा फॉलोअप करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपल्या सगळ्यांची याच वास्तूमध्ये दर 2-3 महिन्यांनी भेट होते. त्याचा एक फॉलोअप करण्यासाठी मी आज आमची अपेक्षा आहे की कराव्या, विनंती आहे. कारण का कमिशनर खरंच चांगले आहेत, अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे इथे पण आणि दिल्लीला पण. त्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. काय बोलू, माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील. आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर. जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे. आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं.
आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? तर इथे आता कशाला उणी धुणी काढायची, चला उठा कामाला लागूया. आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं. जी घटना झाली पुण्यात ही खूप दुर्दैवी आहे आणि आपल्या सुसंस्कृत पुण्याला आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला मला जरा आश्चर्य वाटलं खरं ती बघून. आंदोलन करायचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे कोणीही करावं ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही, पण ते शांततेच्या मार्गाने झालंच पाहिजे. आणि शांतता, कारण आपण सगळे जबाबदार, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी आहे. लोकप्रतिनिधींनी आंदोलन हे केलंच पाहिजे. कुठल्या बाजूनी काय तुमचा कुठली विचारधारा प्रश्न नाही, हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आंबेडकर साहेबांनी. पण त्याचबरोबर तो शांततेच्याच मार्गाने झाला पाहिजे, हेही आपल्या संविधानात झालंय. त्यामुळे ती जी कटुता आज येते ही कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये. एक मिनिट. आणि कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषण हे 4 व्हर्टिकलच्या वेगवेगळ्या मीटिंग होईल, कारण का खडकवासल्यामध्ये अनेक ठिकाणी इलिगल गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या एरियाच्या लोकांचं म्हणणं आहे की प्रचंड प्रदूषण, एअर क्वालिटी तिथे खराब होत चालली आहे. तर त्याच्यातही लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे. आता मी त्यांनी जी 2-3 दिल्लीतली कामं सांगितली आहेत ती मी दिल्लीत फॉलोअप करून एप्रिल महिन्यात आम्ही याचा परत फॉलोअप घेऊ या सगळ्या कामाला. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आजच्या सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आलेली आहे, तुम्ही म्हणताय ती. त्यामुळे मी त्याची चर्चाही झाली आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की एकाच सरकारचे 2 भाग, कॉर्पोरेशन आणि इरिगेशन, तेच कोर्टात आहेत. मॅटर इज सब ज्युडिस. असं कसं? त्याच्यामुळे अरे पक्षाचा विषय नाही, प्रशासनाचा विषय आहे. त्याच्यामुळे पक्ष कुठले असले तरी प्रशासन पण तेच आहे ना. तर प्रशासनाने एकामेकाला लढवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बोलून घ्या, इरिगेशन खात्याला तातडीने बोलून घेऊन याच्यातून मार्ग काढावा. त्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात एक 8-10 दिवसात निर्णय घेतील. साहेबच असतील उमेदवार. 8-10 दिवसात त्यांना करू दे ना सगळ्यांना, मी कुठे सांग. अशी माहिती पारस मोथा यांचा रिपोर्ट.